हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध, काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बंद। नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, चालकांची पोलिसांना मारहाण, 15 ते 20 ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला, राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची। मवियाचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प, वाचाळवीरांना सुबुद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, नववर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अजित पवारांचा राऊतांना टोला, तर सोम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल, राऊतांचा पलटवार। कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही, तर हक्काचं हिसकावून घेऊ नका सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव चर्चेत। इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं की कधी प्रवेश द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 4 जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक, नाना पटोले, बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार। राज्यातील रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात फूट, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशनचा पुणेच्या संपात सहभागी होण्यास नकार। जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का, 90 मिनिटात 21 भूकंपाचे धक्के, तर जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सुनामी। ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, तर पाक विरुद्धच्या मालिकेनंतर कसोटीमधूनही निवृत्त होणार। नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, दगडूशेठ शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।